नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। तर मंडळी, आपण पाहत असतो की आजकाल मुलांचं किंवा मुलींचं लग्न हे लवकर ठरत नाही। लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या नेहमी येत असतात। तर अशा वेळी आपल्याला एकदम साधा आणि सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय करायचा आहे। आपल्याला फक्त एक नारळ या ठिकाणी ठेवायचा आहे। तर बघा, मुलांच्या कुंडलीमध्ये किती भयंकर दोष असतील तर ते दूर होऊन मुलांचं लग्न हे लवकरात लवकर ठरेल। तर ही संपूर्ण माहिती जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ अशी कमेंट करा। तर मंडळी, लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत, म्हणजे आपल्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जायचं आहे आणि लग्नाचे 101 व्हिडिओ अपलोड झालेले आहेत, ज्यामध्ये बऱ्याच मुलांचं मुलींचं लग्न ठरलेलं आहे। तशा मला कमेंट आलेल्या आहेत, तर ते व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकता। कारण मी जे हे उपाय तुम्हाला सांगत आहे तर ते ज्योतिषांनी सांगितलेले महा उपाय आहेत। तर ते उपाय आहेत तर ते देखील तुम्ही पाहू शकता। म्हणजे लग्नासंदर्भात भरपूर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत। तर बघा, आजकाल आपण पाहत असो, मुलगी असू द्या किंवा मुलगा असू द्या, मुलगा चांगला शिकलेला आहे, मुलगी देखील शिकलेली आहे, चांगले जॉब करत आहे, दिसायला सुंदर आहेत, तरी देखील त्यांचं लग्न ठरत नाही। तर लग्न का ठरत नाही? तर बघा, मुलांच्या लग्नात म्हणजे कुंडलीमध्ये काही ना काही दोष हे निर्माण झाले असतात। पितृदोष असतो, नजर दोष असतो, कालसर्प दोष असतो किंवा राहू केतू शनीची 7.5 असेल तर ते देखील दूर होईल। आपण जो उपाय पाहणार आहोत तो उपाय एकदम साधा आणि सोपा आहे। फक्त आपल्याला एक नारळ, म्हणजे जो किराणा शॉपमध्ये मिळतो तो नारळ पाण्यावाला आपल्याला आणायचा आहे। एक आपल्याला लाल कापड आणायचं आहे, म्हणजे इतका कापड आपल्याला लागणार आहे की ज्यामध्ये जो नारळ आहे तर तो आपल्याला बांधून घ्यायचा आहे। आणि एक कलावा, जो पिवळ्या लाल कलरचा धागा असतो त्याला कलावा म्हणतात, तो धागा देखील आपल्याला लागणार आहे। तर बघा, हा जो उपाय आहे तर हा उपाय तुम्ही मंगळवारी करू शकता किंवा शनिवारी करू शकता। तुम्हाला जो शक्य वार वाटेल त्या दिवशी तुम्ही हा उपाय आवर्जून करायचा आहे। तर हा उपाय करण्यासाठी समजा जर मुलं स्वतः हा उपाय करत असेल तर मुलांनी मंगळवारी सकाळी लवकर आंघोळ करायची आहे। आंघोळ करता वेळेस आंघोळच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडंसं इत्र टाकायचं आहे, 2 थेंब टाकायचे आहेत। 43 दिवस तुम्ही जर आंघोळीच्या पाण्यामध्ये इत्र, म्हणजे जी अत्तरची बॉटल असते, छोटी असते, तर तिचं 2 थेंब पाण्यामध्ये टाकायचं आहेत। तर असं तुम्ही 43 दिवस टाकल्यानंतर तुमच्या कुंडलीमधला शुक्र ग्रह हा मजबूत होतो। त्याचप्रमाणे तुम्ही चिमूटभर हळद देखील आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे, त्यामुळे गुरुग्रह हा तुमचा मजबूत होईल आणि लग्नात जे काही अडथळे निर्माण झालेले आहेत तर ते दूर होतील आणि लग्न देखील तुमचं लवकरात लवकर ठरेल। तर तुम्हाला 43 दिवस असा उपाय देखील करायचा आहे। तसेच बघा, तुम्हाला सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे, एक तांब्या घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे की ताजं पाणी घ्यायचं आहे, थोडंसं कुंकू टाकायचं आहे, थोडासा गूळ टाकायचा आहे आणि सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचं आहे। यामुळे देखील तुमच्या लग्नातले अडथळे हे दूर होतील आणि लग्न लवकरात लवकर ठरेल। तर असा हा उपाय मुलांनी करायचा आहे आणि मुलांनी शक्यतो गुरुवारी पिवळे कपडे हे आवर्जून घालायचे आहेत। त्याचप्रमाणे जर मुलाचे आई वडील हा उपाय करत असतील तर त्यांनी काय करायचं की सकाळी लवकर आंघोळ करायची आहे आणि आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि आपला देवघर आहे तिथे बसायचं आहे। बसायला एक आसन घ्यायचं आहे आणि बसल्यानंतर तुम्हाला एक तुपाचा दिवा लावायचा आहे, अगरबत्ती लावायची आहे। आपल्या देवघरामध्ये जे इष्टदेव आहेत, जे आपले कुलदैवत आहेत, श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, जर हनुमानजींचा फोटो वगैरे तुमच्या देवघरात असेल तर तो स्वच्छ पुसून वगैरे घ्यायचा आहे। आणि त्याच्यानंतर मग तुम्हाला जर आई वडील हा उपाय करत असेल तर त्यांनी बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या लग्नात जो काही अडथळे निर्माण झाले आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी ह्या निर्माण झालेल्या आहेत, तर त्या दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि कळवळून प्रार्थना तुम्हाला करायची आहे। जर हा उपाय मुलं स्वतः करत असतील तर मुलांनी देखील अशा प्रकारेच बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही प्रॉब्लेम, अडचणी किंवा कुंडलीमध्ये काही दोष निर्माण झालेला आहे तर तो दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं मुलांनी पूर्ण श्रद्धेने विश्वासाने आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि प्रार्थना करायची आहे। आणि त्याच्यानंतर बघा, आपण जो नारळ आणलेला आहे आणि एक लाल कापड आपल्याला लागणार आहे, तर काय करायचं आहे की एक चौरंग घ्यायचा आहे, त्या चौरंगावरती तो लाल कापड आपण ठेवायचा आहे, त्याच्यावरती आपल्याला गंगाजल थोडंसं शिंपडायचं आहे आणि मग जो नारळ आपण आणलेला आहे, म्हणजे किराणा शॉपमधून जो पाण्यावाला नारळ आहे, तर तो नारळ त्या लाल कापडावरती ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तो लाल कापडाने नारळ आहे तर तो पूर्ण बांधून घ्यायचा आहे आणि मग जो कलावा आपण आणलेला आहे त्या कलाव्याच्या साहाय्याने नारळ पूर्ण आपण त्या लाल कापडामध्ये बांधून घ्यायचा आहे। परंतु आपल्याला त्या नारळाला 3 वेळाच आपल्याला तो धागा आहे तर तो नारळाला गुंडाळायचा आहे। 3च वेळा, 4थी 5वी वेळ म्हणजे असं लावून द्यायचाच नाही धागा, फक्त 3 वेळा तो नारळाला धागा आपल्याला बांधायचा आहे। परंतु बांधताना तुम्हाला गाठ मारायची नाही।
तर अशा प्रकारे तो नारळ आपल्याला तयार करायचा आहे. त्याच्यानंतर त्या नारळाला आपल्याला धूप दीप दाखवायचा आहे, दिव्याने ओवाळायचं आहे, अगरबत्तीने ओवाळायचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण तो नारळ आपल्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपले इष्टदेव आहेत त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत, हनुमानजी आहेत, त्यांना प्रार्थना करायची आहे की मी जो हा उपाय करत आहे तो उपाय माझा यशस्वी होऊ दे आणि माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे. अशा प्रकारे तुम्हाला तो नारळ हातात घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जर तुमची मुलं घरी असतील, समजा तुमचा मुलगा किंवा मुलगी जर घरी असतील तर तो नारळ आहे तर तो तुम्हाला मुलांच्या डोक्याला स्पर्श करून घ्यायचा आहे. समजा जर मुलं तुमची घरी नसतील तर मग काय करायचं, तर मग तुम्हाला मुलांचा फोटो जर असेल घरात त्या फोटोला स्पर्श करून घ्यायचा आहे किंवा तुम्ही व्हिडिओ कॉल करायचा आहे आणि व्हिडिओ कॉलच्याद्वारे तुम्हाला तो नारळ मुलांच्या डोक्याला स्पर्श करून घ्यायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला हनुमानजींच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तर मंदिरात जायच्या अगोदर तुम्हाला एक दिवा घ्यायचा आहे. त्या दिव्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल टाकायचं आहे, एक लवंग टाकायची आहे आणि कापसाची वात टाकायची आहे. त्याच्यानंतर तुमच्याकडे जर लाल फुलं असतील तर ती लाल फुलं घ्यायची आहे. जर जास्वंदीचं फुलं असेल, गुलाबाचं फुल असेल आणि थोडंसं शेंदूर असेल तर तो देखील तुम्हाला बरोबर घ्यायचा आहे. म्हणजे तुम्हाला काय काय बरोबर घ्यायचं आहे बघा, एक नारळ जो आपण लाल कपड्यामध्ये बांधलेला आहे, एक दिवा घ्यायचा आहे, जास्वंदीचं फुलं असेल, गुलाबाची फुलं असेल ती घ्यायची आहेत आणि थोडंसं शेंदूर असेल तर तो देखील घ्यायचा आहे. आणि हे सर्व साहित्य घेऊन तुम्हाला मारुतीच्या मंदिरामध्ये जायचं आहे. तिथे गेल्यानंतर तुम्हाला तिथे प्रथम तो दिवा आहे तर तो दिवा प्रज्वलित करायचा आहे. त्याचप्रमाणे आपण जे जर फुलं नेली असतील जास्वंदीचं किंवा गुलाबाचं, कारण मारुती रायांना ही लाल कलरची फुलं अतिशय प्रिय आहेत तर ती त्यांना अर्पण करायची आहेत. त्याच्यानंतर अगरबत्ती लावायची, दिव्याने ओवाळायचं आहे. आणि त्याच्यानंतर बघा आपण जो नारळ आणलेला आहे, म्हणजे घरून आपण जो नारळ घेतलेला आहे लाल कपड्यामध्ये बांधलेला, तर तो नारळ मारुती रायांच्या चरणापाशी अर्पण करायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग काय करायचं आहे की तो तुम्ही जर शेंदूर घेतलेला असेल तर तो शेंदूरमध्ये देखील तुम्ही थोडंसं चमेलीचं तेल टाकून तो शेंदूर तुम्ही मारुती रायांना लावायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसायचं आहे. आणि मग बसल्यानंतर तुम्हाला असं बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या, म्हणजे जर आई वडील हा उपाय करत असेल तर त्यांनी असं बोलायचं आहे की माझ्या मुलांच्या कुंडलीमध्ये जो काही नजर दोष आहे, पितृदोष आहे, वास्तुदोष आहे किंवा राहू केतू शनीची काही साडेसती असेल तर ती दूर होऊन माझ्या मुलांचं लग्न हे लवकरात लवकर व्हावे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला हनुमानजींना बोलायचं आहे. जर समजा मुलं जर हा उपाय करत असेल तर मुलांनी बोलायचं आहे की माझ्या लग्नात जे काही विघ्न येत आहेत, लग्नात काही ना काही अडचणी समस्या हे निर्माण झालेल्या आहेत तर त्या दूर होऊन माझं लग्न हे लवकरात लवकर होऊ दे, असं तुम्हाला पूर्ण श्रद्धेने विश्वासाने तुम्हाला मारुती रायांना आपले दोन्ही हात जोडून पूर्ण श्रद्धेने तुम्हाला कळकळून प्रार्थना करायची आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून राम नामाचा जप करायचा आहे. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही हनुमान चालीसाचा देखील एक वेळा पठण करायचं आहे. म्हणजे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही दर मंगळवारी जोपर्यंत मुलांचं लग्न ठरत नाही तोपर्यंत हनुमान चालीसाचं तुम्हाला मंगळवारी एक वेळा पठण अवश्य करायचं, यामुळे लवकर लग्न ठरेल. तर अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेला आहे. तर अशा पद्धतीनेच तुम्ही हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे बघा, जेव्हा आपण जो नारळ हनुमानजीच्या चरणापाशी अर्पण केलेला आहे तर तो नारळ आपण घ्यायचा आहे आणि तिथला थोडासा शेंदूर आहे, हनुमानजीच्या पायाचा थोडासा शेंदूर आपण काढून घ्यायचा आहे. आणि हे सर्व घेऊन आपण आपल्या घरी यायचं आहे. घरी आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की जो नारळ आपण आणलेला आहे तो नारळ आहे तर तो तुम्ही तुमच्या अशा ठिकाणी ठेवायचा आहे की तिथे कोणाचा स्पर्श त्या नारळाला होणार नाही, अशा पद्धतीने नारळ ठेवायचा आहे. आणि कोणाला दिसणार देखील नाही अशा पद्धतीने तो नारळ तुम्ही तुमच्या कपाटामध्ये ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता किंवा जर देवघर असेल तर देवघरामध्ये जे फोटो असतात त्या फोटोच्या पाठीमागे देखील तुम्ही हा नारळ व्यवस्थितपणे ठेवायचा आहे. आणि जो शेंदूर आपण आणलेला आहे तर तो शेंदूर आहे तर तो तुम्हाला तुमच्या बाहेरचा, म्हणजे दरवाजाच्या बाहेरच्या साईडला तुम्हाला तो शेंदूरच्या साह्याने तुम्हाला स्वस्तिक चिन्ह दरवाजाच्या बाहेर तुम्हाला काढायचं आहे. कारण यामुळे देखील तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्हिटी, नकारात्मकता प्रवेश करणार नाहीत आणि मुलांच्यासाठी स्थळ यायला सुरुवात होईल. तर स्वस्तिक काढता वेळेस व्यवस्थित तुम्हाला काढायचं आहे. दोन्ही साईडला कडा लाईनी द्यायच्या आहेत आणि मधोमध तुम्हाला 4 टिंब द्यायचे आहेत. अशा प्रकारे तुम्हाला स्वस्तिक चिन्ह दरवाजाच्या बाहेरच्या बाजूने उजव्या साईडने काढायचं आहे.
तर पहा, हे सर्व झाल्यानंतर बघा, ज्या वेळेस तुम्ही रोजची रोज देवपूजा करता त्यावेळेस तुम्हाला असं मनामध्ये पॉझिटिव्ह विचार आणायचे आहेत की माझ्या मुलांचं लग्न हे ठरलेलं आहे किंवा माझ्या मुलांना त्याच्या मनासारखी मनपसंती मुलगी मिळालेली आहे, मुलांचं लग्न हे झालेलं आहे, असं मनामध्ये तुमच्या पॉझिटिव्ह विचार आणायचे आहेत. आणि बघा, ज्यावेळेस तुमच्या मुलांचं लग्न होईल त्यावेळेस तुम्हाला जो नारळ आहे तर तो नारळ तुम्हाला काय करायचा आहे की हनुमानजींच्या चरणापाशी तो समर्पित करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला हा उपाय व्यवस्थितपणे करून घ्यायचा आहे. परंतु तुम्हाला हा उपाय करता वेळेस मीठ खायचं नाही. तर हा उपाय